महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जळगाव पोलिसांना एकता संघटनचे अल्टिमेटम, फरार आरोपींना 72 तासाच्या आत अटक करा, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन केले जाईल। एकता संघटन आणि भडगावच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. महेश शर्मा यांना आक्रमक लेखी निवेदन सादर केले आणि फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। 28 नोव्हेंबर 2025 रोजी कासगाव येथील भोरटेक फाटा येथे वसीम खान आणि अशरफ अली यांच्यावर क्रूर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात वसीम खान गंभीर जखमी झाला। जळगाव येथील रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यांची प्रकृती सुधारली नाही। तेव्हा त्यांना मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। सर्व उपचार करूनही 22 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांचे निधन झाले। भडगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि 2 आरोपींना अटक करण्यात आली। तथापि मुख्य कट रचणाऱ्यासह इतर अनेक आरोपी अजूनही फरार असल्याचा संघटनेचा आरोप आहे। वसीम खानच्या मृत्यूनंतर या प्रकरणात कलम 103(1) जोडण्यात आले। एकता संघटनेने सर्व आरोपींवर खटला चालवण्यासाठी कलम 103(2) देखील लागू करण्याची मागणी केली, परंतु शक्य तितकी कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे। संघटनेच्या मते या हल्ल्यात फक्त 5 लोकच नव्हे तर अंदाजे 20 ते 25 लोक सामील होते, त्यामुळे कायद्याने त्यांना शिक्षा देणे अत्यंत आवश्यक आहे। 72 तासांचा अल्टिमेटम। एकता संघटनेने पोलीस प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जर 72 तासांच्या आत फरार आरोपींना अटक केली नाही तर जिल्हाभरात जोरदार लोकशाही आंदोलन छेडले जाईल। पोलिसांचे आश्वासन। पोलीस निरीक्षक डॉ. महेश शर्मा यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल। एकता संघटनेचे समन्वयक फारुख शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आणि लेखी निवेदन सादर केले। शिष्टमंडळात भडगाव येथील जाकीर कुरेशी, मोहसिन खाटिक, मुनसब खान, एजाज शेख, जमाल कासार, कुद्दूस शेख, सद्दाम शेख आणि दानिश शेख आणि जळगाव येथील ताहिर शेख, अल्ताफ शेख, आबिद शेख आणि पत्रकार अब्रार मिर्झा यांचा समावेश होता। एकता संघटनेचा स्पष्ट संदेश आहे की न्यायासाठीचा लढा सर्व परिस्थितीत सुरूच राहील। एकता संघटनेचा स्पष्ट संदेश असा आहे की न्यायासाठीचा लढा सर्व परिस्थितीत सुरूच राहील। आरोपी कितीही प्रभावशाली असले तरी कोणीही कायद्याच्या वर नाही। जर प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र निषेध करू, असे जोरदार संकेत एकता संघटनेचे समन्वयक फारुख शेख यांनी दिले। या प्रसंगी फारुख शेख, मोहसिन खाटिक, जाकीर कुरेशी, मुनसब खान आणि इतर जण पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना त्यांच्या मागण्या सादर करताना दिसत आहेत। वसीम खानच्या मृत्यू प्रकरणी सर प्रगती अहवाल आणि आपल्याला आम्ही जी विनंती केली त्या बाबतीत कृपया करून आपण आम्हाला सांगावे की काय प्रगती बस। 28 नोव्हेंबर रोजी भोरटेक या फाट्यावर वसीम आणि अशरफ यांना मारहाण झाली होती। त्या अनुषंगाने आपल्याकडे 433/25 गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्यामध्ये आपण सुरुवातीला 307 म्हणजे नवीन याच्यामध्ये 109 कलम आहे व इतर राईट असं दाखल केलेलं आहे। त्यामध्ये 2 आरोपी अटक केलेले, त्यांच्याविरुद्ध आपण दोषारोप पत्र दाखल केलेले कालमर्यादा असल्यामुळे। उर्वरित एक आरोपीला 5-6 दिवसापूर्वी अटक केलेले, सध्या MCR मध्ये आणि टोटल आपण सध्या 5 आरोपी निष्पन्न केले, त्यापैकी 3 अटक आहे। दोघाला आम्ही पाठपुरावा करत आहोत। एक 4-5 दिवसात ते आरोपी लवकरात लवकर अटक होऊन जाईल आणि त्या अनुषंगाने पुरावा चांगला गोळा करून आरोपीला शिक्षा कसा होईल हा आपला मेन उद्देश आहे। त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करू। आज आम्ही भडगाव पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष येऊन जळगाव जिल्हा एकता संघटन व भडगावचे संपूर्ण सामाजिक कार्यकर्ते यांनी येऊन आदरणीय महेश शर्मा साहेबांना जो घटना 28/11/25 ला घडलेली होती आणि त्याच्यात 22 फेब्रुवारीला तो वसीम मयत झालेला आहे, वाढीव कलम 103(1) लावण्यात आलेला आहे। एक आरोपीला अटकही केली आहे साहेबांनी। त्याच्यानंतर 2 आरोपी साहेब शोध घेत आहेत। आमची साहेबांना विनंती तीच आहे की या गुन्ह्यामध्ये जे 5 आरोपी आपण निष्पन्न केलेले आहे, परंतु जमाव हा जास्त स्वरूपात होता, मोठ्या स्वरूपात होता, जास्तीत जास्त लोकांचा याचा सहभाग असेल। परंतु आमची या ठिकाणी आपल्याला विनंती की ज्यांचा सहभाग होता, ज्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, ज्यांनी मारहाण केली त्या लोकांना सोडता कामा नये, जेणेकरून कायद्याचा धाक त्यांच्यावर राहणार नाही। जर ते सुटले तर कायद्याचा धाक त्याच्यात राहणार नाही। ही विनंती वजा लेखी निवेदनामध्ये द्यायला आलेलो होतो याच्यासाठी की पुन्हा वर्षेस
गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये सुप्रीम कोर्टाने 2018 साली एक सायटेशन दिलेलं आहे की जर अशी मॉब लिंचिंग झाली तर त्यावेळी पोलीस आणि प्रशासनाने न्यायालयाने कोणती कारवाई करेल त्याबद्दल आम्ही साहेबांना विनंती केली. साहेब त्यांचं अहवाल पीपींना पाठवून योग्य ते मार्गदर्शन घेणार आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं या ठिकाणी आभारी व्यक्त करतो आणि त्यांनी शब्द दिलेला आहे की कडक कारवाई करण्यासाठी चांगले पुरावे ते गोळा करीत आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांना सर्वतोपरी सहकार्य करू एवढं बोलतो. धन्यवाद. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तन्वीर पिंजारी, भडगाव, जळगाव.